येड्याचा बाजार सण. आणि नवरीचं बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला, लई सिस्टमॅटिक. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि दुसरे चालीच कांदे वाटायला. काय करतात? अंगातली ताकद जपून वापरा. ए बऱ्या, खिशातला पैसा जपून वापरा. या 2 वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि 3रे वाक्य, 7 आहेत बरं का. 3रं वाक्य, आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. हे तुम्ही भजने बिजने आणि अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. अख्ख्या रात एवढा तर देवान झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि 1च गवळण म्हणतो का जग मारा भजन? हे भजन अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही. कोण सांगितलं तुम्हाला? कोणत्या ग्रंथात? भजन फक्त 11च्या आत. एकादशीच्या दिवशी 7ला सुरू, 10ला बांध. 10 वाजता झोपा, पुन्हा काकड्याला उठा. अख्ख्या रात भजन तुमच्या बापान पाहिलं. काय असं बावळात भजन नाही करायचं कधी. तुम्हाला उत्तर सांगा, मन प्रसन्न आहे तवरच भजन. आता हे माझं कीर्तन आहे, मी तुमच्या पुढे उभा आहे. मी आतून प्रसन्न आहे का बाहेरून? आतून प्रसन्न आहे तवरच कीर्तन. आता हे 3रं आहे सकाळपासून. हा, मी 1 आणि 2 कीर्तन करीत नाही कधी. 1 कीर्तन केलं आपल्याला झोपायचे. हलक्या हाती 3 फुल, 3 तर मोकळे, अंतर काटलं 4, 4थं धरलंच असतं जवळ असतं. हा, पोटासाठी करावं लागतं. पण 1 आतून प्रसन्न आहे. या खेळात भजन नाही करायचं कधी. आणि भजनाला अजून एक सांगतो, भजन देवळातच करीत जायचं. याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही. त्याला पोरग झालं, त्याची बायको तो पाहिजे. तुला काय घे नाही? तुला विचारलं होतं त्यांनी? दुसऱ्याच्या घरी बोकंडी पाखवात घेऊन बोमला तिला जाणार का? चालले भजनाला थोबाड वाशी त्याच्यामुळे. आणि तो उताना पडेल म्हणा म्हणा बाळ खेळात येणे वाऱ्यानं कुंडल आहे. ते वारे जाऊ नये कुंडल जाऊ दे, काय करायचं? आणि भजनाला पैसे किती देते माहिती घे लोक? 11 रुपये नारळ. आणि भजने 22, 50 पैसे रात पडली का एवढायचं मला. भजन प्रसन्न मनानं करायचं. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 मिनिट सुद्धा कधी वाया घालवायचं नाही. काम नाही झोप काय काम नाही काम नाही. झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा. टीव्ही पाहिजे, व्यायाम करा. व्यायाम झाला अभ्यास करा. अभ्यास करा, काम करा. हे पखवादे बिखवादे गायक वादक कीर्तन संपले हो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात. तुझ्या बापाने असे धंदे केले होते. मोबाईल पाहायचा नाही. आता हे आम्ही नाही का वापरतीच नाही. मोबाईलच नाही, डोक्याला खुराक नाही. कोण मिळालंय तपास नाही, कोण आलाय तपास नाही. पैसा जपून वापरा. मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला. मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही. इथं राहिली तीच एक न्यायची गेला दिवस. पैसा दानात घालायचा, पैसा मानात घालायचा नाही. गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आणलं, मदत करा. गरीबाचं पेशंट आहे, मदत करा. एखादी मुलगी CET पास झाली, तिच्या ऍडमिशनला मदत करा. ती गरज आहे. नको तिथं 50,000चे मोबाईल आणि चड्डीला चैन नाही. सारखं मोठं चालित काय वाचिते? शिळीगाव नाही बोकडे ऐकणे. 1 अंगातली ताकद जपून वापरा. मान्य. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4
कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी पाप करायची ना दणकून करा, पण इथून जाताना हिशोब देऊन जायचं एवढं ध्यानात ठेवा. पाप करा, तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा. तुम्ही लुटायसाठीच आलेत हा ना. तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना प्या, मुता, मरा, पण जाताना हिशोब आहे. गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे किती आणले. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा. हे अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही नाही, हे सगळे सर्व्हिसवालेच आहेत वृद्धाश्रमात. 20 खाय, 30 खाय, 40 खाय, सईची 20 घे, पेनानं परत पेन फिरवायची 32 घे. हेच रिटायर झाले होते तिथे आहेत. भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत मा एवढा विस्तार झाला का काय. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे बोंग्याच केला. खा तुम्ही, पण संस्था खायची आहे ना त्याला सगळं ठाणा. पण सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण यम तुझ्याकडून रुपया ना रुपया वसूल करून घे. काळाची उडी पडे ना बसेवा, 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 काळाची उडी पडे पाहिलं ना कीर्तनाची ताकद. कोण म्हणलं कीर्तना देव नाचत. एक अंगातली ताकद जपून वापरा. हे बरे 2 खिशातला पैसा जपून वापरा. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4 कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5 देशमुख साहेब, तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं केलं तरच शत्रू आहे. तुम्ही अख्ख्या रात पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला नाव ठेवणार नाही. उलटी लोक म्हणतात डेरिंग बाजी. अख्ख्या रात होताना पडला होता, डेरिंग बाजी. तुम्ही जुगार खेळा, मटका खेळा, संसाराचं वाटुळं करा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही फक्त 10 गुंठे जमीन घ्या
शत्रू उठले. तुम्ही असे बोंबलत हिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, शत्रू उठले. आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, तुला देत नसते, त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन. किती झाले? किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या. आता माझ्या पुढे बसले ना, खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो, धंदा आहे त्याचा. 6 वाक्य तुम्हाला खोटे वाटले. आणि 7वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, शत्रू घरातलेच असतात. हे 7 वाक्य म्हणजे सुरेश भैयाचा वाढदिवस. आणि या 7 वाक्यामध्ये त्यांच्यासाठी देवाकडे मागून अभंगात घुसू. माझी सकळ हरीच्या धन्य त्याची माता प्रसव.
चला मान. ए जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, तिथं विठू नावाचा पाटील आहे. शरीर नावाचं गाव आहे आणि त्याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो थोडा नादी आहे. कोण कोण? मनाजी पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे थोडा. चालू म्हणजे त्याला प्रेयशी आहे. खाजवा डोकं. प्रेयशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला आहे का गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे का? प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाला फळ नाही. एक लई किचकटे बरं का, आता सुरू नाही का. पंढरपूर नावाचं गाव आहे. याच्यात कोणतं गाव आहे? हे बऱ्या, हे शरीर एक गाव आहे. पुरावा 7वा अध्याय. पाहे पा शरीराची या गावा. हे एक गाव आहे आणि या गावात मनाजी नावाचा पाटील आहे आणि तो मनाजी नावाचा पाटील एका प्रेयसीच्या नादाला लागलाय. त्याच्या प्रेयसीचं नाव सांगू तुम्हाला माहितच नाही. इच्छा. आणि हे गावातल्या गावात लपड आहे. इच्छा कुठं राहते? शरीरात. आणि मन आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला तिच्या प्रेमात आणि ते दोघं राहते याच्यात. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते जत्रा हो दे. इच्छा म्हणती माळ घाल, मन म्हणते 4 जून होऊ दे. चार जूनला ठरवून फेची का गेली ती वसूल होती ते पाहू. आता या दोघांचं झालंय भांडण. कोणचं? अरे बोला ना. मन आणि इच्छा दोघं राहिला कुठे? शरीरात. पण ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसके. कोण? बोला ना. मन हे नपुसक आहे. आता उत्तर द्या बारीक. आता तिला बाळ होईल का? नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. कोण आहे तो? अरे बोला ना. मन आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग भजन्यांना प्रश्न आहे, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? तुम्हाला सुधरते का मी काय म्हणतो? मनाची प्रेयसी कोण आहे? अरे बोला ना. इच्छा. आता तिचं त्याच्यावर प्रेम आहे. तो गडी नपुसक आहे. मग हिला बाळ होईल का? नाही. मग हिला बाळ होणार नाही का हिला काम नाही? तुम्ही इतके दिवस काय भजनच केलं का? अरे बाबा तिला काम आहे. ती तरुण आहे पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. मग 7वा अध्याय काय उत्तर देतो? इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. मग आताच तिला बसला धोका. कोण? मला. मग आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला